नमस्कार, मी राजेश गुरव ब्रेन ट्यूब क्लासेसमध्ये आपलं स्वागत करत आहे. मी आज 11वीमधील मॅथ्समधलं पार्ट 1 मधला एक सम्स आपल्याला सोडवून देणार आहे. एक्झरसाइज 1.1 मधला आहे सम ते. तर इन राईट अँगल ट्रायंगल द ॲक्यूट अँगल्स आर इन द रेशो 4:5. फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन हा क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. जर राईट अँगल ट्रायंगल दिलेला असेल तर आपल्याला इथं असं म्हणायला लागेल की लेट the measure of acute angles, the measure of acute angle of the triangle in degree be 4K and 5K where K is the constant. असं म्हटल्यानंतर सम ऑफ द अँगल्स ऑफ ट्रायंगल्स काय असणार आहेत तर 4K त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते म्हणून 4K + 5K + 90 डिग्री इज इक्वल टू किती 180 डिग्री. म्हणून 4 आणि 5K झालं 9K + 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणून 9K इज इक्वल टू 180 - 90 डिग्री. म्हणजेच उत्तर आलं 9K इज इक्वल टू 180 डिग्रीमधनं 90 डिग्री गेले तर आपल्याला उत्तर मिळतं 90 डिग्री. म्हणून 9K इज इक्वल टू 90 म्हणून K इज इक्वल टू 10 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला K ची व्हॅल्यू मिळते. आणि मग इथं दिलेलं आहे आपल्याला की 4K आणि 5K. म्हणून द मेजर ऑफ अँगल्स इन डिग्रीज आर म्हणून द मेजर of angles in degrees are काय होती मग 4K इज इक्वल टू 4 × 10 डिग्री कारण इथं आपल्याला K ची किंमत आलेली आहे 10 डिग्री म्हणून 40 डिग्री. त्याचप्रमाणे 5K इज इक्वल टू 4 × 10 डिग्री आपलं 5 × 10 डिग्री 50 डिग्री. अँड दिलेलं आहे पहिले एक तर तिसरा आपल्याला कोण दिलेला आहे 90 डिग्री. वी नो दॅट मग आपल्याला हे माहिती आहे की वी know that थीटा डिग्री बरोबर काय तर थीटा × π/180 रॅडियन्स कारण आपल्याला रॅडियनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. म्हणून पुढे आपल्याला गणित लिहायला लागेल
40 डिग्रीसाठी इज इक्वल टू 40 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180 रॅडियन्स. बरोबर. आता आपल्याला इथे भाग लावायला लागेल. तर इथे आपल्याला दोनाचा भाग लागेल. 2 दुणे 4 हे 0 0 जातील. 2 दुणे 4 2 9 18 म्हणून आन्सर येईल 2 पाय. आन्सर येईल 2 पाय अपॉन 9 ब्रॅकेट रॅडियन. त्याचप्रमाणे आपल्याला 50 डिग्रीचंही काढता येईल. 50 डिग्री इज इक्वल टू 50 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180 रॅडियन बरोबर 0 गेला 0 गेला 5 पाय अपॉन 80 ब्रॅकेट रॅडियन. त्याचप्रमाणे आपल्याला 90 डिग्रीचंही गणित काढता येईल. आन्सर काढता येईल 90 मल्टिप्लाइड बाय पाय अपॉन 180 90 2 जार 180 91 जार. आन्सर येईल पाय बाय 2 रॅडियन. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो तिन्ही कोनांची म्हणजे 40 डिग्री 50 डिग्री आणि 90 डिग्री यांचे रॅडियन्समध्ये 2 पाय अपॉन 9 रॅडियन 5 पाय अपॉन 18 रॅडियन आणि 5 अपॉन 2 रॅडियन असे ॲन्सर्स आपल्याला मिळतील. आपण ह्याच्यासाठी आपण या थिटा इंटू पाय अपॉन 180 रॅडियनचा आपण काय केलेलं आहे तर या फॉर्म्युलाचा आपण उपयोग केलेला आहे. तर अशा प्रकारे इथं हे सम समाप्त झालेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे सम सोडवलेलं आहे. तर माझ्या चॅनलला बेंटू क्लासेसची चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. नमस्कार.